उमा काय आहे निशी? आपला निशी अजून मांडवात येला नाही. हे लाली बोलते ना ते खोटं आहे सांग. हे खोटं आहे ना? उमा माका कळला पाहिजे आपला निशी काय हा. सांग उमा, सांगा सगळ्यांना आपला निशी असं नाही करणार. माझा अभिमान हा, माझा स्वाभिमान हा. असा विश्वासघात नाही करणार. हे इथे सगळे जमलेत ना, यांका सांगा हे खोटं आहे. लाली बोलते ते. उमा मी काहीतरी विचारते. उमा तुम्ही गप्प का? दादा ता काय तुका सांगत हा? जर त्यानेच हिम्मत दिली असेल ना तर ता कसं सांगत? त्यानेच जर का पाठिंबा दिला असत ते का पळून जाऊ तर ता तोंड वर करून कसा सांगत तुका? उमा उमा अहो काय चालला या सगळा? या सगळा घर सावरणारा तू, सगळ्या माणसांका सावरणारा तू. हा इतका सगळा चालू असताना शांत कसा बसलस? तुका काय मिळाला तुका या सगळा करून? अगो सांग निशी खय हा? कोणासोबत गेला हा? निशीन असा कशा केल्या गो? होय गेला निशी, बोल ना अगं, काहीतरी बोल. हा मी सांगते. हो मी सांगते. निशीला हे लग्न करायचं नव्हतं. तिला श्रीनिवासशी लग्न करायचं नव्हतं. गो काय सांगतस? त्याच्या होकारानंतरच हे लग्न होत आहे ना? हो तिने होकार दिला, पण या घरासाठी, तुमच्या आनंदासाठी, तुमचा मान राखण्यासाठी तिने होकार दिला. तुम्हाला वाईट वाटू नये म्हणून नाईलाजाने करत होती ती हे सगळं. आज ती मन मारून उभी राहणार होती या लग्नात. हे लग्न ठरल्यापासून सतत तिच्या मनावर दडपण घेऊन जगत होती ती. हे सगळे रिच्युअल्स तिने हॅपीली केले, कारण तिला तुम्हाला दुखवायचं नव्हतं. पण तिचं दुःख आपण कोणीच समजू नाही शकलो. कारण ऑब्व्हियसली नियम पाळणारी, संस्कृती परंपरा जपणारी मुलगी आपल्याला आपल्या घरात आपली सून आणि मुलगी म्हणून हवी असते ना. सो आपल्याला फक्त तिचं हसू दिसलं, पण त्याच्या मागे होणारा तिचा त्रास कोणालाच दिसणार नाही. पण मागे खरं प्रेम लांब नाही ना राहू शकत. सोनीशी तिच्या खऱ्या प्रेमाकडे गेली. कोण हा तो पोरगो? कोणासोबत गेला निशी? नीरज सोबत.
मुलगी काय बोलतेय? माझा नीरज? हो, नीरज. निशीचं नीरजवर प्रेम आहे. ते नाही राहू शकत एकमेकांशिवाय. तो निशी तिथे गेलीये जिथे तिला जायला हवं होतं. दादा, ऐकतास ना? या काय बोलतात हा? माझा मुलगा बोल्यावर चढलेलो असताना तुझी मुलगी फसवून निघून गेली. या कसले संस्कार? हा, असा कसा वागला निशी? काय चुकीचं वागली ती? प्लीज तू नको याच्यामध्ये पडू. नो डॅड, त्यांना कळायला हवं ना प्रेम काय असतं. प्रेम केलंय निशीने, सो त्यात का असा प्रश्नच येऊ नाही शकत ना. बिकॉज प्रेमात रूल्स, रिझन्स असं काहीच नसतं. ते कधी कोणावर जडेल काही सांगता येत नाही. निस्वार्थी असतात आणि निशी सोबतही हेच झालं. आता तुम्ही सगळ्यांनी कितीही प्रयत्न केले तरी तुम्ही हे सगळं थांबवू नाही शकत. तुम्ही आता काहीही केलं तरी दोन प्रेम करणारे जीव एकत्र येणार आहेत आणि ते यायलाच हवे. असा म्हणजे या दोघांका एकत्र आणणारा कोण तर तू. माझ्या नातीक फुसून या सगळा करूक लावणारा तू. शेवटी कोणाचा रक्त असा दाखवूनच दिलंस तू. ताईचे ताईचे आता मागचे विषय काढून काय उपयोग आहे का? अहो जावई अनु, 20 वर्षानंतर पुन्हा एकदा माटवात लग्न मोडताना बघतोय मी. तेव्हा नवरदेव पळून गेलो होतो आपल्या होणाऱ्या बायकोच्या बहिणी बरोबर. आणि आज त्यांची लेक आमका शिकवता. म्हणान तुमका सांगी होतय याच्याशी संबंध ठेवू नका. याची आव संध्या त्याच्या बहिणीचं लग्न मोडून तिच्या होणाऱ्या नवऱ्याचा हात धरून पळान गेली. ताईचे मग एका कुटुंब संस्कार विवाह संस्थेचा गांभीर्य कसा करतला? काय विचारा आज कसा वाटता हो तुमका माटवात पुन्हा एक लग्न मोडताना बघू? आणि कारण कोण ठरला? तर तुमची लेक संध्याचा पोर. डॅड, हे सगळं काय बोलताय? प्लीज मला सांग, हे सगळं खोटं आहे. म्हणजे तू काय यातला काय अजून सांगितलेलं नाही? अगो मोठ्या तोरात बोलत होतीस ना, माझ्या मॉमशी तुम्ही असं वागला तसं वागलात. तुला माहित आहे तुझ्या औशीने या उमा सोबत काय वागलात? या उमाचा तुझ्या बापाशी बरोबर लगीन ठरला होता. पण तुझा बापूस तुझ्या औशी बरोबर याच्या बहिणी बरोबर पळून गेला. डॅड, खरं म्हणजे ते सगळं सांगायची ही वेळ नाहीये. पण कदाचित सत्य अशा पद्धतीनेच बाहेर येत असेल. हो ओवी, खरंय, पण पूर्णपणे खरं नाहीये. माझं कायम संध्यावरच प्रेम होतं. मी सांगितलं होतं घरी की मला परबांच्या मुलीशी लग्न करायचं. पण अण्णांचा गैरसमज झाला आणि त्यांनी उमाताईंचं स्थळ आणलं. बहिणी करता संध्या त्यागही करायला तयार होती, पण
असं वाटलं की सगळ्यांवरच अन्याय होईल आणि आम्ही शेवटी पळून जायचा निर्णय घेतला. तो निर्णय घेतला याचा मला अभिमान अजिबातच नाहीये, पण आमच्या समोर त्यावेळेस दुसरा पर्याय सुद्धा नव्हता. जे घडलं त्याबद्दल उमाताई लंडनला आलेल्या असताना त्यांची माफी मागितलेली. आज तुम्हा सगळ्यांची माफी मागतो. तुम्हाला जो काही दोष द्यायचा असेल तो मला द्या. संध्याला कृपया दोष देऊ नका. Excuse me, may I know who you are? Maka the. See, you can always look into the next house. Yeah, I'm really in a hurry right now, so please just. बाप रे ताई, एवढं काय आणलंयस तू? लाडू, पापड, काजू, चिवडा. काय? कुठे घेऊन आलात तुम्ही मला? तो फोन, हे घर, या घरातली माणसं, हे सगळं पाहून मला फक्त एवढंच आठवतं की माझी मॉम तिथे तुझी आठवण काढत चाड असायची. अँड आय एम शुअर इथे तुम्ही एन्जॉय करत असाल. का केलं असं? ओ मॅडम, अहो चला की. आता ह्या सगळ्या सांगून काय उपयोग हा? उमा, तुझी लेक तुझ्या बहिणीसारखीच वागली. पळपुटा निघाला. अगो पण याच्यात माझो आणि माझ्या श्रीनूचो एवढा मोठा अपमान झालो. सगळ्या गावासमोर हसा झाला. उमा, तुमच्या सुखासाठी, तुमच्या आनंदासाठी 20 वर्षां तुमच्या बहिणीला भेटूची परवानगी दिलं होतं, पण त्याचबरोबर एक अट पण घातलं होतं. तिकडनं माघारी येताना काहीही आणू नका. ती अट पण तुम्ही मोडला. मी तुम्हाला सांगितलं होता, या पोरीपासून आपल्या निशीला सांभाळ. त्या दोघींची जवळीक झाली ती फक्त तुमच्यामुळे. या पोरीला सांभाळण्याच्या नादात स्वतःच्या पोरीकडे दुर्लक्ष करू नको, मी बजावून सांगितलं होतं तुम्हाला, पण शेवटी त्याच झालं ना. अख्ख्या गावासमोर असा झाला ना. याचा परिणाम अख्खं गाव बघतंय. या सगळ्या गावासमोर रघुनाथ खोताचा हसा झाला ना. दादा खोताचे संस्कार, दादा खोताचे नियम, त्याची तत्व झुगारून त्याची लेक पळून गेली. झाला ना हसा माझा. आणि या सगळ्याला तुम्ही जबाबदार आहात. अगो प्रेमापोटी बहिणीक भेटूक गेलस ना परदेशात, तळे तुझा चुकला. ऐसून येताना वादळ ठेवून इलस. त्याच्यामुळे आज खोतांची इज्जत उडण्यासारखी उडाली गो. अगो, लपून बॅडमिंटन खेळू पाठवलास कोल्हापुरात, ता काय कमी होता? जा आज एका पळून जाऊ मदत केलास ना.
या सगळ्या करताना जे का लेख मानतस ना त्या माझ्या जिलाचो थोडं तरी विचार करायचोस ना. मग या सगळ्यात ना तू जबाबदार असस. तिने काही केलं नाहीये. ते काय केलंय ते मी केलं. मी निशीला पळून जायला सांगितलं. सो दोष द्यायचा असेल तर मला द्या, हिला नाही. तू काय बोलतोस? आज नाही बोलले तर मी स्वतःला कधीच माफ नाही करू शकणार. प्लीज हिला कोणी काही बोलू नका. ते झालं ते माझ्यामुळे झालंय. किती इझिली तुम्ही सगळे तिला दोष द्यायला पुढे आलात ना. ती तुम्हा प्रत्येकासाठी किती करते तुम्हाला दिसत नाहीये का? तुमच्यासाठी जाऊ दे, तिच्याशी परकेपणाने वागणाऱ्या माझ्यासाठी सुद्धा तिने किती केलंय. मी 5 दिवस नाही राहिले इथे, पण जन्मभराची नाती जोडली आहेत मी इथे. आणि हे सगळं हिच्यामुळे. माझ्या वेगळ्या सवयी, माझं वागणं सगळं सांभाळून घेतलं तिने. माझं इथे राहणं पॉसिबल झालं ते हिच्यामुळे. मी इमॅजिन नाही करू शकत, जर लंडनला आली नसती तर काय झालं असतं. आज मी माझी मॉम गेल्याच्या दुःखातून सावरून इथे उभी आहे. त्याचं कारण ही आहे, माझी उमा मावशी. सो प्लीज प्लीज हिला काही बोलू नका. दोष द्यायचा असेल तर मला द्या. मी निशीला जायला सांगितलं होतं, कारण तिला खरंच हे लग्न करायचं नव्हतं. तरी मी म्हणत होतो लग्नाआधी मुलांची मतं जाणून घ्या. तुम्ही थांबा जरा. आपल्या श्रीनूचा कोणावरती प्रेम नाही हा. तो उभा मांडवात हा पळून गेला तर निशी. श्रीनू माफ कर बघा. माझ्याकडे दुसरा पर्यायच नव्हतो. मांडवात मागे उभे राहिलेलं काय काय वाटतं माहित माका. माझ्या पोरीक माफ कर. हात जोडते, माका माफ कर फक्त.